हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि चमचमीत असा मस्त भरून दोडका रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, जे दोडका खाणार नाहीत तेही सुद्धा आवडीनं खातील. या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर ही दोडक्याची भाजी नक्कीच खातील. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पावशेर प्रमाणात, इथे खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही अशा प्रमाणात मी ते दोडके घेतलेले आहेत. तर त्या दोडक्याच्या आपल्याला शिरा अशा काढून घ्यायच्या आहेत आणि दोडक्याच्या शिरा काढून झाल्यानंतर ते कट करून घ्यायचे आहेत. इथे पहा, मी इथे दोडका कट करून घेत आहे. आपल्याला भरून दोडका करायचा आहे, त्यामुळे मी या पद्धतीने असे कट देत आहे दोडक्याला. पहा, आपण जसं वांग चिरतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा दोडका कट करायचा आहे. तर मी दोडका अगोदरच धुवून स्वच्छ घेतलेला आहे. तर इथे पहा, आता मी इथे मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहे. यातली मी निम्मी कोथिंबीर आपल्याला ठेवणार आहे, निम्मीच टाकणार आहे वाटणामध्ये. हे पहा, तर आता हे मस्त असं दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, वाटण तयार केलेलं आहे मी, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आल्याचं. आता इथं आपला दोडका पण चिरून झालेला आहे. इथे एक मी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहे. तर त्यामध्ये ती चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यामध्ये वाटून घेतलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर हे सर्व वाटण टाकत आहे. बिना पाणी घालता वाटायचं आहे आपल्याला. यामधलं निम्म वाटण आपल्याला फोडणीसाठी वेगळं थोडंसं ठेवायचं आहे. पहा, यामध्येच मी आपला साठवणुकीचा काळा मसाला घालत आहे. ते इथं फोडणीसाठी मी बाजूला एक चमचावर ठेवलेला आहे. बाकीचा मसाला सर्व मी त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकून घेते. इथं मी पाऊण चमचा इतके हळद टाकलेली आहे. इथं मी एक मॅगी मसाल्याचं अर्धी पुडी टाकून घेत आहे. मॅगी मसाल्याने आपल्या दोडक्याच्या भाजीला छान टेस्ट येते. इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इथं मी एक पळी तेल टाकून घेणार आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही पाणीही टाकू शकता, पण तेलाने मस्त अशी तरी येते आणि आपला दोडका छान होतो, टेस्टही छान होती. हे पहा, मी हे सर्व मिश्रण एकत्र करून घेते. हे फोडणीसाठी ठेवलेलं बाजूलाच आहे. पहा, सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव. नंतर आपल्याला दोडक्यामध्ये ते सर्व मिश्रण भरून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण मी आता एक एक दोडक्यामध्ये असं भरून घेत आहे. या पद्धतीने तुम्ही या दोडक्याची नक्की भाजी करून पहा. जे खात नसतील दोडका तेही आवडीने खाणार. खूप मस्त आहे ही रेसिपी. साधी, सोपी आणि झटपट अशी होती. कमी साहित्यामध्ये खूप काही वाटण करण्याची गरज नाही. या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. हे पहा, मी याच पद्धतीने सर्व दोडका मध्ये आपला वाटण भरून घेणार आहे. आता इथे पहा, मी आता गॅसवर कढई तापत ठेवणार आहे. तर आपल्याला दोडका फोडणी द्यायचा आहे. तर इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी साधारण 2.5 चमचे तेलामधली किटलीमधील 2.5 पळी तेल इतकं घालणार आहे. आता मी इथं मोहरी टाकून घेणार आहे. 1 चमचावर इतकी मोहरी टाकलेली आहे मी अंदाजे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये परत जिरे घालायचे आहेत आपल्याला. जिरेही छान फुलले की काळा मसाला आणि खोबरं, लसूण, कोथिंबीरची
वाटण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये। आता आपले भरलेले दोडके त्यात टाकून घ्यायचे आहेत। हे पहा, मस्त असं परतत राहायचं आहे। हे पहा, मस्त असा कलर आलेला आहे आपल्या दोडक्याला। आता आपण राहिलेल्या शेंगदाण्याचा कूट ते सर्व मिश्रण यामध्येच घालून घेणार आहोत। हे पहा, तरी तर मी सर्व हलवून घेतलेलं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतून घेणार आहे, म्हणजे आपलं खोबरं लसूण वाटलेलं तेही वाया जाणार नाही। आणि त्यामध्येच बरोबर पाणी ओतून घेतलेलं आहे मी। मिक्सरच्या भांड्यात बसेल इतकंच पाणी ओतलेलं आहे बघा भाजीत, खूपही पाणी ओतायचं नाही आपल्याला। मस्त असा रबरबीत असा मस्त दोडका भाजी करायची आहे। हे पहा, मोठा गॅस करून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। पहा, मस्त अशी दणदणीत उकळी आलेली आहे। आता आपण बारीक गॅसवरती असाच दोडका शिजवून आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे। पहा, मस्त आपल्या दोडक्याला तर्री आलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।